आपल्या मौलिक गृहोद्योगाच्या माध्यमातून जो महिलांसाठी आपण गृहोद्योग देतोय, घरी बसून गृहोद्योग, तर हे मशीनच्या द्वारे आपण महिला आपल्याला वाती करून इथं पाठवतात. तर तसंच आज गुजरात इथून वापी सर आपल्या इथं, तर सरांनी आज फुलवातीची मशीन बुकिंग केली होती. तर सर आज आपल्या इथं फुलवातीची मशीन घ्यायला आलेले आणि त्याचं इथं येऊन त्यांनी ट्रेनिंगही सरांनी इथं घेतलेले. सरांनी या अशा पद्धतीत वाती पण इथं केलेले आहे, ट्रेनिंग घेऊन सगळं मशीनची संपूर्ण माहिती वगैरे सरांनी घेतलेली. तर आज सरांची बोलापर्यंत येऊन कसं वाटतं सरांनी ट्रेनिंग वगैरे? मी आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून येण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज तो दिवस शुभमुहूर्तात निघाला. मला तो आनंद म्हणजे कसं आहे की ही काम करण्याची संधी मला मिळाली आणि आध्यात्मिक कामाच्या या वस्तू आहेत त्या फार जरुरी आहे. देवाला लागणाऱ्या वाती म्हणजे काहीतरी देवासाठी आपण नाही काय पुण्य करू शकत, या रूपाने तरी आपलं पुण्य आहे. आणि अंजलीताई म्हणजे एक सोन्याच्या खाण आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये या कापसाला म्हणजे कसे सोनेरी कापूस, पांढरं सोनं म्हणतात कापसाला. ते पांढरं सोन्याच्या रूपाने आपल्याला त्यांनी सोनं दिलंय, पण त्याचे आपल्याला दागिने तयार करायचे आहेत. ते दागिने करून ते प्रत्येकापर्यंत पाठवतील ताई, पण त्याच्या रूपाने आपल्याला त्यांची मेहनतीनं आपल्याला मिळेल. आपल्याला एक सोनाराचं काम करायचं, दागिना घडवायचा आहे आणि तो घडून ताईपर्यंत पोचवायचा आहे आणि खास परमेश्वरासाठी घडवायचं, परमेश्वरापर्यंत पोचवायचं आहे. हे सगळं परमेश्वरापर्यंत पोहोचेल. तर तुम्हाला हा गृहोद्योग कसा वाटला, इथे कसं वाटलं? नाही, हा गृहोद्योग म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहत होतो, मलाही आनंद झाला. म्हटलं जाऊ काहीतरी पाहू. आणि स्वामी समर्थ मार्गातले सगळे सेवेकरी आहेत, त्याच्यामुळे आणखी भर आली. त्याच्यामुळे मी पण स्वामी मार्गातले असल्यामुळे मी पण हे काम केलं की चला आपल्याला जाऊन यायचं. आणि ताईंचं हे काम पाहून मला अति आनंद झाला की काही नाही, महिलांसाठी यांनी कोणाच्या घराला काही ना काही आज काही ना काही रोजगार उपलब्ध झालेला आहे. तो असाच पुढे चालत राहावा आणि भरपूर रोजगार लोकांना मिळत राहावा, लोकांचं कल्याण व्हावं अंजलीताईकडनं, हेच अपेक्षा आहे. धन्यवाद सर.